नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आचारसंहिता संपल्यानंतर आता विविध ज्या शासनाचे विभाग आहेत या विभागांतर्गत झालेल्या परीक्षेचा निकाल, त्याचबरोबर आता येणाऱ्या परीक्षांबाबतच्या महत्त्वाच्या अपडेट यायला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत आपण वाट पाहत होतो वनरक्षक वनसेवक पदासाठीची. या अंतर्गत पाहू शकता 1150 जागांसाठीची जाहिरात ही लवकरच येणार आहे आणि त्याबाबतचं महत्त्वाचं परिपत्रक आपल्या हाती लागलं आहे. डिटेलमध्ये जाणून घेऊयात या संदर्भातली महत्त्वाची माहिती. तत्पूर्वी अशा ज्या महत्त्वाच्या भरती अपडेट्स आहेत या मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचं कार्यालय नागपूर यांच्या अंतर्गत 11 फेब्रुवारी म्हणजे परिपत्रक लेटेस्ट आजच आहे. तर यामध्ये विषय पाहू शकता माहितीचा अधिकार RTI अंतर्गत हे परिपत्रक 2005 नुसार माहिती मिळवण्याबाबतचं हे पत्रक यामध्ये जारी करण्यात आलं आहे. RTIचा हा फॉर्म आहे. यामध्ये काय माहिती मागवली होती तर पाहू शकता विषयांकित प्रकरणी संदर्भीय शासन निर्णय 4 फेब्रुवारी 2026 अन्वये आपल्याकडील संदर्भीय क्रमांक 2 वरील माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत 21 फेब्रुवारी 2026 रोजीचा अर्ज हा दाखल करण्यात आला होता. म्हणजे RTIचा अर्ज हा केलेला होता. या अंतर्गत काय माहिती मागितली होती? महाराष्ट्र वन विभागामध्ये 31 डिसेंबर 2025 पर्यंत वनरक्षक गटक वनवृत्तानुसार किती पदे रिक्त आहेत याची माहिती मागवली होती. तर यामध्ये काय माहिती दिली? आपण मागितलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की उत्तर दिलंय, शासनाकडून उत्तर आलंय. सद्यस्थितीत या कार्यालयाकडे वनरक्षक पदांची सप्टेंबर 2025 अखेरची यामध्ये पदांची सगळी माहिती हे दिलेली आहे. तर ती माहिती आपण जाणून घेऊयात. यामध्ये सरळ सेवेची रिक्त पदांची सध्याची स्थिती हे दिलेली आहे. RTI नुसार 1 डिसेंबर 2025 पर्यंत एकूण 686 सरळ सेवेने रिक्त पदे आहेत जी वन वृत्तानुसार विभागली गेलेली आहेत. आणि पदोन्नतीने प्रमोशनद्वारे जी भरली जाणारी पदे आहेत ही अद्याप रिकामी आहेत, ज्यामुळे एकूण रिक्त पदांची संख्या जी आहे ही पुन्हा एकदा अजून वाढणार आहे, डबल होईल. मागील भरतीमध्ये 600 पेक्षा कमी पदे ही दाखवली होती, पण आता पाहू शकता जास्त पदांची संख्या जी आहे, जास्त पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्याची अपेक्षा आहे. कारण ही नवीन रिक्त पदे जी आहेत यामध्ये पदोन्नतीने जी पदे भरली जातील त्या कारणामुळे गटक संवर्गामध्ये पुन्हा नवीन पदे रिक्त पदे जी आहेत निर्माण होतील. त्यामुळे 600 पेक्षा जास्त जागा म्हणजे जवळजवळ 1000 पेक्षा जास्त जागा यामध्ये वनरक्षक वनसेवक पदासाठीच्या येऊ शकतात. पदोन्नतीमुळे पदरचना बदलण्याचं नक्की काय कारण आहे? शासनाकडून वनरक्षकांना 25% पदे जी आहेत ही वनपाल म्हणजेच फॉरेस्ट रेंजर या पदावर पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा डिपार्टमेंटलची एक्झाम आहे हे घेतली जाणार आहे. आणि यामुळे सध्याच्या 686 पदाव्यतिरिक्त आणखी पदे यामध्ये निर्माण होतील आणि ज्याचा परिणाम भरतीवर होईल. आणि पेसा जे आहे यामध्ये पेसा क्षेत्र जो आहे आदिवासीसाठीचा बिगर पेसा हे दोन्ही क्षेत्र समाविष्ट असतील, ज्यामुळे निर्णय झालेला आहे. त्या अंतर्गत खूप जास्त पदांसाठीची केल्या वेळेच्या भरती प्रक्रिया अंतर्गत खूप जास्त केल्यापेक्षा खूप जास्त पदांसाठीची ही जाहिरात येणार आहे. त्यामुळे 686 पेक्षा जास्त म्हणजे 1000 पेक्षा जास्त पदांसाठीची जाहिरात हे निश्चितच येणार आहे. संपूर्ण परिपत्रक त्याचबरोबर रिक्त पदांचा जो आराखडा जाहीर केलेला आहे याचा PDF मी टेलिग्राम चॅनलवर शेअर केले, तुम्ही चेक करू शकता. आणि आपण इथे पाहूयात वनवृत्तानुसार किती पदे कोणत्या वनवृत्तासाठी रिक्त आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता RTI नुसार जी आपल्याकडे माहिती मिळालेली आहे एकूण 886 पदे पैसा आणि बेगर पैसा मिळून रिक्त आहेत, ज्यातील बहुसंख्य ही पदे जी आहेत ही सरळ सेवेने भरली जाणार आहेत. तर पाहू शकता चंद्रपूरसाठी किती दिसत आहेत? 63. डायरेक्टली मी तुम्हाला डिटेलमध्ये जी माहिती आहे हे तुमच्या समोर दाखवतोय. तुम्ही डिटेलमध्ये जो संपूर्ण RTI नुसार जी एकूण माहिती दिली त्याचा PDF मी तुमच्यासाठी टेलिग्राम चॅनलला शेअर करतोय. बाकी इथे महत्वाची माहिती प्रत्येक वनवृत्ताने आहे, एकूण किती जागा आहेत याचीच माहिती तुमच्या सोयीसाठी तुमच्या समोर देत आहे. तर पाहू शकता चंद्रपूरसाठी 63 जागा आहेत.
गडचिरोलीसाठी वनवृत्त आणि आहे 93 जागा, नागपूर वनवृत्तासाठीचे एकूण 121, अमरावतीसाठीच्या 100. आता पुन्हा यामध्ये कॅटेगरी असणार आहे, प्रवर्गणी आहे. प्रत्येक वनवृत्तासाठी जागा विभागतील. याची लवकरच जेव्हा जाहिरात येईल तेव्हा संपूर्ण माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल. यानंतर पाहिलं यवतमाळसाठी एकूण 75 आहेत, प्रमुख वन संरक्षकसाठी 2, पुणेसाठी 12, धुळेसाठी 222 प्लस आहेत आणि नाशिकसाठी सध्या कमी आहेत पण रिक्त झाल्यास पुढे वाढतील. यामध्ये पुन्हा जेव्हा जागा रिक्त होतील यामध्ये जी आहे पदोन्नती होईल, तर पदोन्नतीने पुन्हा प्रत्येक वन संरक्षक जे आहे, प्रत्येक वनवृत्त जे आहे, या प्रत्येक वनवृत्तामध्ये जागांची वाढ होणार आहे. त्यामुळे यामध्ये ह्या जागा सध्याच्या सरळ सेवेच्या रिक्त जागा आहेत, पुन्हा त्याच्यामध्ये ऍड होईल. छत्रपती संभाजीनगर साठीचे एकूण 26 आहेत. त्याच्यानंतर ठाणेसाठी 118, पुन्हा यामध्ये वाढ शक्य आहे. सरळ सेवेसाठीची कोल्हापूरसाठी 56, धुळे वनवृत्तामध्ये सर्वाधिक 222 पेक्षा जास्त जागांची जाहिरात अपेक्षित आहे. तर नाशिकमध्ये सध्या 0 आहेत, कमी आहेत. मात्र नक्कीच जेव्हा पदोन्नतीची जागा होतील तेव्हा त्याच्यामध्ये वाढ होईल किंवा अजून जागांसाठीची जेव्हा जाहिरात येईल तेव्हा निश्चित माहिती आपल्याला उपलब्ध होईल. प्रमुख वन संरक्षकची पदे जी आहेत हे वेगळ्या पद्धतीने भरली जातील, पण त्यातही जागा ज्या आहेत त्या जोडल्या जाऊ शकतात. ह्या भरतीसाठीची जी पदांची माहिती आहे हे आपल्या समोर आहे. आता पद भरतीची जाहिरात ही कधीपर्यंत येऊ शकते, तर अपेक्षित जाहिरात आणि वेळापत्रक याबाबतची माहिती पाहूयात. सध्याच्या 886 पदांवर मार्च 2026 पर्यंत आणखी रिक्त पदे वाढल्यास 100% 1000 पेक्षा जास्त पदांसाठीची जाहिरात ही प्रसिद्ध होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट 1000 पेक्षा जास्त जागांसाठीची ही जाहिरात येणार आहे आणि मार्च महिन्याच्या शेवटी ही अपेक्षित आहे, कारण सप्टेंबर 2025 नंतरचे महिने ऑक्टोबर ते मार्च नवीन रिक्त पद हे निर्माण करणार आहेत. आणि ही माहिती सगळ्यात महत्वाची ऑथेंटिक असून RTIच्या माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही जर वनरक्षक वनसेवक पदासाठीच्या भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही खूपच महत्वाची माहिती आहे. त्यामुळे तुमची भरतीची तयारी सुरू असेल तर आत्ता त्याला अजून जोर द्या, अजून वाढवा, कारण लवकरच जाहिरात जी आहे ही जाहिरात मार्च पर्यंत जाहीर होऊ शकते. आता प्रत्येक विभागाने आहे शासनाच्या प्रत्येक विभागाने आहे पद भरती प्रक्रिया जाहिरात यायला सुरुवात होईल. या संदर्भातले ज्या सगळ्या अशाच महत्वाच्या अपडेट असतील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो. सगळ्या महत्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.